दिलवाला पनीर. अरे म्हणजे काय? हा जरा वेगळाच प्रकार दिसतोय. अहो दिल म्हणजे शेपू. हा ब्लांच करून त्यातलं पाणी काढून बारीक चिरलेला शेपू आहे. त्याचा उग्रपणा सगळा निघून जातो. आणि अजून उग्रपणा घालवण्यासाठी बाकीचं साहित्य आहेच ना. बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि पुदिना आणि थोडासा लसूण यांची ही चटणी, तळून घेतलेलं पनीर, लोणी आणि हे आहे दही. बाकीचं हळद, तिखट थोडंसं, गरम मसाला, धने जिरे पूड हे नेहमीचे पदार्थ आणि थोडंसं चवीला मीठ. अहो खूप छान होतं हे भाजी. एकदा करून बघितली होती. आता तुम्हाला दाखवतो. दिलवाला पनीर. पनीर दिलवाला करण्यासाठी प्रथम तेल गरम करून घेतले. त्यात थोडेसे मी जिरे घातले. जिरे तडतडले की एक कांदा घेतला बारीक चिरून. तो चांगला लाल करून घ्यायचा. हाय हीट वर करायचा. कच्चेपणा त्याचा घालवायचा आहे आपल्याला. क्रीमीनेस साठी थोडंसं लोणी. वेगळ्या प्रकारे जरा सहज सुचला छान होईल. कांदा छान लाल झालाय. त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, पुदिना आणि कोथिंबीर, थोडा लसूण त्याची चटणी घातली. सर्व ओले पदार्थ आधी, सगळ्यात शेवटी, म्हणजे नंतर कोरडे मसाले आणि शेवटी बारीक चिरलेला शेपू. या चटणीचा सुद्धा कच्चेपणा घालवायचा आहे आपल्याला. कढई लहान आहे त्यामुळे फ्लेम बाजूनी येते, स्मोकी फ्लेवर लागेल त्याला. खूप छान होईल हे. करत असतानाच त्यामध्ये एक मोठा चमचा भरून दही घातलंय. एक मोठा चमचा भरून दही घातलंय. लोणी आहे, दही आहे, त्यामुळे त्याचा क्रीमीनेस छान येणार आहे आणि चवही छान येणार आहे. पटापट करायला लागतं हे सगळं. आता आपण कोरडे मसाले घालणार आहोत. थोडीशी हळद, थोडं लाल तिखट, थोडीशी जिरेपूड घालायची, अर्धा चमचा जिरे आपण घातलेले. धणेपूड घातली आहे. थोडासा चवीपुरता गरम मसाला. फार तिखट करायची नाहीये, अगदी चवीपुरता गरम मसाला घालायचा आहे. त्यांचा कच्चेपणा गेलाय. थोडस दूध घालायचंय. पाणी पण आपण घालणार आहोत. थोडस दूध घातलंय क्रीमी टेक्स्चर साठी. या स्टेजला बारीक चिरलेला शेपू घालायचा आहे. थोडी वेगळी टेस्ट येणार आहे आणि खूप छान होणार आहे. चांगला या मसाल्याबरोबर परतून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घालणार, फार नाही. त्याच बारीक करायचं आहे आणि हे तळलेले पनीर घातले. तळलेलं असल्यामुळे ते थोडंसं कडक झालेलं आहे. भाजीमध्ये घातल्यानंतर ते छान मऊ होईल.
क्रिस्पी आणि मऊ असं दोन्ही त्यात हा इफेक्ट आपल्याला मिळेल. सगळ्यात शेवटी चवीप्रमाणे मीठ, त्याची क्वांटिटी बघून मीठ घालायचंय. मसाल्यांमध्ये थोडस मीठ असतं. बस आपली भाजी तयार. त्याचं आपण प्लेटिंग करून घेऊया. गरमागरम पनीर दिलवाला तयार आहे. एकदम मस्त प्रकारे हा. शेपूची चव जरा सुद्धा कळत नाही. सांगितलं तर कळतं की यामध्ये शेपू आहे म्हणून. नक्की करून बघा, आवडेल बघा.